शरद पवार यांचा 84वा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी दिल्लीत साजरा झाला। आपला वाढदिवस राजकीय दृष्ट्या दरवर्षी चर्चेत ठेवतात, म्हणूनच त्यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात। त्यामुळे विरोधकांचे व सहकारी पक्षांची कधी झोप उडवतील हे सांगता येत नाही। 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा, राज्यातील व देशातील इतर अनेक राजकीय नेते यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। त्यातच उद्योजक गौतम अदानी यांनी पण भेट घेतली होती। त्यामुळे या भेटी वाढदिवसापुरत्या नसून राजकीय चर्चा असल्याचं प्रसार माध्यमांमध्ये बोललं जात आहे। शरद पवार यांनी राज्यात न थांबता दिल्लीला जाऊन आपला वाढदिवस साजरा केला। यामागे त्यांचा नवीन कोणता डाव असणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अंकुश गवळी, आपण पाहत आहात संवाद मराठी न्यूज। शरद पवार नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर राजकारण उभा राहते। राजकारणात चकवा देणे आणि सत्तेच्या बाजूने उभा राहणे हा त्यांचा मेन हेतू असतो। हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने यापूर्वी पाहिलेलं आहे। आत्ताचा विषय पाहिला तर विधानसभा निवडणुका होऊन 1 महिना सुद्धा पूर्ण झाला नाही, तर शरद पवार यांनी आपल्या राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात केलेली आहे। एकंदरीत असं दिसत आहे। अर्थात उद्या 14 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्ताराचा कार्यक्रम लक्षात घेता पुढचे 5 वर्ष सत्तेपासून लांब राहावे लागेल व त्या दृष्टीने शरद पवार यांनी आपले पावलं उचलल्याचं दिसत आहे, असं राजकीय जाणकार व्यक्ती सांगत आहेत। कालच्या वाढदिवसाच्या गाठीभेटी पाहून वेगळं वाटत असलं, पण तो एक शरद पवार यांच्या राजकीय जीवनाचा कॉमन पार्ट आहे। राजकीय जाणकार सांगतात म्हणूनच 12 डिसेंबर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा आले। त्यावेळेस त्यांनी आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अनेक डाव टाकल्याचं बोललं जात आहे। माध्यमामध्ये होत असलेल्या चर्चा दृष्टीने विचार केल्यास म्हणजे शरद पवार भाजपसोबत जात असतील तर कोणते डाव टाकले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। पहिला डाव असणार आहे, शरद पवार यांनी अजितदादा गटाला मोठा शह दिलेला आहे। मंडळी, अजित पवार राज्यामध्ये महायुतीत सत्तेत आहेत, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे। केंद्रात निवडून आलेला एक खासदार महायुतीमध्ये सामील आहे, तर शरद पवार यांच्याकडे केंद्रात 8 खासदार आहेत। त्यामुळे केंद्रात भाजप एक हाती सत्ता आली नसल्याने भाजपने घटक पक्षाला सोबत घेऊन आपले सरकार बनवले आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही। भाजपला सरकार आणखी बळकट करायचे असल्याने शरद पवार यांना जवळ करू शकतात व पवार केंद्रातील सत्तेच्या जवळ जाऊ शकतात। एकंदरीत असं झाल्यास अजितदादा गटापेक्षा शरद पवार गट केंद्रात वरचढ ठरू शकतो। शरद पवार केंद्रात भाजपसोबत आल्यास चंद्रबाबू व नितीश कुमार हे यांच्याकडे पर्याय म्हणून पाहणार नाहीत व दुसरीकडे राज्यामध्ये भाजपला पण फायदा होईल। ईव्हीएमची पण चर्चा थांबेल। त्यामुळे एकंदरीत यामध्ये चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना पर्याय पण होईल व राज्यामध्ये पण शरद पवार यांचे सहकार्य लाभेल। असा दुहेरी भाजपला फायदा होणार आहे व शरद पवार भाजपसोबत गेल्यास अजितदादा गटाला शह देतील व सत्तेत राहण्याचे स्वप्न त्यांचे शरद पवार यांचे पूर्ण होतील। शरद पवारचा दुसरा उद्देश, शरद पवार सत्तेच्या जवळ जाऊ शकतात। मंडळी, मागील सांगितल्याप्रमाणे शरद पवारांचे राजकारण त्यांच्या नावाभोवती फिरते व ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। हे 5 वर्ष सत्तेच्या बाहेर व महाविकास आघाडी सोबत राहणं शरद पवार यांना शक्य नाही असं सध्या तरी दिसत आहे। महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्ष आपापला पर्याय शोधताना पण दिसत आहे। तिसरा पर्याय म्हणजे शरद पवार यांच्यावर पाठीमागे झालेल्या कारवायापासून बचाव करणे। महाविकास आघाडीचे राज्यात सत्ता आल्यास राष्ट्रवादीच्याच म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्यावर कार्यवाही झाल्या। शरद पवार यांची ईडीकडून चौकशी झाली, त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना बगल देत जेलमध्ये जाण्यापेक्षा अजितदादा गटात व भाजपमध्ये जाण्याचे पसंत केले असे बोलले जात आहे। त्यामुळे शरद पवार भाजपमध्ये गेल्यास होणारी गळती थांबवून आपला पक्ष वाचेल, हे एक त्यांचा फायदा आहे। त्यामुळे शरद पवार यांनी आपली गुगली टाकत अजितदादासह फडणवीस, ठाकरे यांना शह दिल्याचंही बोललं जात आहे। भाजपचा विधानसभेत झालेला दणदणीत विजय पाहून शरद पवारपेक्षा देवेंद्र फडणवीस चाणक्य व ताकदवान नेता असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शरद पवार फडणवीस यांना शह देऊ शकतात।
ठाकरे बाबतीतही असं आहे, महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री पदात नमता पाय घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं होतं व ठाकरे स्वतः सोबळावर पुढच्या निवडणुका लढणार असं पण बोललं जात आहे. त्यामुळे शरद पवार ठाकरे यांना शह देऊ शकतात. एकंदरीत पवार साहेब स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी काँग्रेसचा तेवढा विचार करणार नाही, त्यासाठी स्वतःचं पक्षाचं मरण पत्करणार नाहीत. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीत नक्कीच काहीतरी खेळ खेळले असेल, हे राजकीय विश्लेषक बोलत आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटते? पवार भाजपसोबत येतील का 5 वर्ष विरोधात राहतील? कमेंटमधून नक्की सांगा. महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या, त्यामुळे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. धन्यवाद.